रोहित आर्याच्या एन्काउंटरवरून विरोधकांनी आता चांगल्याच सत्ताधाऱ्यांना घेरलेलं आहे। नेमकं काय घडलंय, काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। एआय अमोल वाघमारे हिरो बनण्याचा प्रयत्न, हा एन्काउंटर नसून हत्या, कोर्टात जाणार ॲडव्होकेट नितीन सातपुतेंचा इशारा, केसरकर जबाबदार असल्यास कारवाई व्हावी, सातपुतेंची मागणी। रोहित आर्याला केसरकरांशी बोलायचं होतं, केसरकरांनी माझ्यावर अन्याय केल्याचं म्हणत होता। 17 मुलांसोबत ओलीस ठेवलेल्या रोहन आहेरचा दावा। मुलांच्या सुटकेच्या उद्देशानं पोलिसांची कारवाई, पण एन्काउंटर चुकीचा, केसरकरांची भूमिका असा पायंडा पडता कामा नये, अशी ही प्रतिक्रिया। चर्चा करून मार्ग काढायला मंत्री नव्हतो, त्यामुळे माझ्याशी चर्चा करून उपयोग झाला नसता, असंही केलं स्पष्ट। रोहितला मारल्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, महाराष्ट्र सरकार पक्षफोडी घरफोडी यात व्यस्त, सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। केसरकर आता आर्याचा जीव परत आणू शकतात का? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांचा सवाल। रोहित आर्याने उचललेल्या पावलांचं मुळीच समर्थन नाही, पण हे कृत्य करण्याची वेळ का आली? सरकार आणि प्रशासन गेंड्याच्या कातडीचं आहे, हे स्पष्ट झालं, कोल्हे यांची टीका। 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी देणारा कॉन्ट्रॅक्टर नाही, दहशतवादी होता, पोलिसांनी बघ्याची भूमिका का घ्यावी? मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। रोहित आर्याला गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करणारे, त्याला मानसिक रोगी करणारे महायुतीचं शासन, काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा गंभीर आरोप। शासनाकडील थकीत बिलांसाठी मुलांना ओलीस धरलं यात शंका नाही, रोहित आर्याच्या विषयाकडे दुर्लक्ष करता येणार नाही। ठेकेदारांची 80,000 कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत, रोहित पवारांचा सरकारवर आरोप। आर्यानं स्वच्छ आणि सुंदर शाळांचे प्रकल्प राबवण्यासाठी घर गहाण ठेवलं, सरकारकडे वारंवार मागूनही पैसे मिळाले नाही, त्यामुळे टोकाचं पाऊल उचललं, ठाकरेंचे पदाधिकारी सूरज लोखंडे यांची माहिती। तर रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणावरून आणखी काही प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। कुणी एन्काउंटर स्पेशलिस्ट नसतो, परिस्थिती आली की एन्काउंटर करावा लागतो, रोहित आर्याच्या एन्काउंटरवर प्रदीप शर्मांची प्रतिक्रिया। एन्काउंटरसाठी पोलिसांना विशेष पॉवर देण्यात आली, प्रदीप शर्मांचं वक्तव्य। पवई किडनॅपिंग प्रकरणातील जखमी आजींसोबत एकनाथ शिंदेंचा व्हीसीद्वारे संवाद, आजीनं धाडस दाखवल्यामुळे 17 मुलं सुखरूप, शिंदेंकडून कौतुक। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणाचा गुन्हे शाखेचं विशेष पथक तपास करणार, डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात होणार तपास, कालच तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण, पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारनं 2 कोटी थकवल्याचा आरोप, तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। रोहित आर्या प्रकरणी आरएस स्टुडिओनं मुंबई पोलिसांचे मानले आभार, आमच्या टीमकडून अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य, सर्व कलाकारांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध, आरएस स्टुडिओचं स्पष्टीकरण। रोहित आर्याचं पुणे कनेक्शन समोर, रोहित कोथरूडच्या स्वरांजली अपार्टमेंटमध्ये वर्षभरापूर्वी राहत होता, रोहित आर्यानं वर्षभरापूर्वी पुण्यात केलं होतं उपोषण। रोहित आर्यानं अभिनेत्री रुचिता जाधवलाही संपर्क केला होता, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रुचिता जाधवची माहिती। आरएस स्टुडिओतील किडनॅपिंग होण्याआधीचा ऑडिशनचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, राहुल आर्यानं आरएस स्टुडिओमध्ये भरवलं होतं ऑडिशन। धोकादायक परिस्थितीत पोलीस अधिकाऱ्यांनी धाडस दाखवलं, 17 मुलांचा पोलिसांनी जीव वाचवला, अशा अधिकाऱ्यांचं कौतुकच। रोहित आर्याच्या एन्काउंटर प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया।